यानंतर बघूयात एक मोठी बातमी आहे। सुजात आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। मुंबईतल्या चेंबूरमध्ये सुजात आंबेडकर आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते आणि त्यावेळेला सुजात आंबेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रातून मिळताना पाहायला मिळतोय। आणि याच विषयी सुजात आंबेडकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। गेल्या 3 ते 4 आठवड्यांपासून देशातली तरुणाई ही रस्त्यावर उतरली आहे आणि त्यांची मागणी आहे ती म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरणात कठोर कारवाई व्हावी। या संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि जंतर मंतर असेल, मुंबई असेल आणि देशभरातल्या अनेक शहरांमध्ये आता आंदोलनाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे। आपल्यासोबत सुजात आंबेडकर आहेत। आम्ही एवढंच म्हटलेलं की आम्ही बंदची हाक दिली, जरी आम्ही बंदची हाक दिली असेल तरी समविचारी पक्ष, भाजपच्या विरोधी पक्ष, काही समविचारी संघटना, स्टुडंट ग्रुप, स्टुडंट युनियन आणि पेरेंट्स आणि तसेच सजग नागरिक या आंदोलनामध्ये आणि बंदमध्ये सामील व्हा आणि आपण महाराष्ट्र बंद ठेवायला आमची मदत करा। तर या सगळ्या लोकांनी बाळासाहेबांच्या कॉलला उत्तर देऊन आज महाराष्ट्र बंद ठेवलेला आहे आणि त्याचं कारण हेच आहे की दिल्लीमध्ये जो मोठ्या प्रकारचा हिंसाचार झाला त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये राग, चीड निर्माण आली। सरकारने लवकर तोडगा नाही काढला तर आता लोकांची मागणी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्या इथपर्यंत राहिलेली नाहीये। आता लोकांची म्हणणं आहे की नरेंद्र मोदींना आणि अमित शहांना जर धर्मेंद्र प्रधान इतके प्रिय असतील तर तुम्ही त्यांना ठेवून घ्या, आम्ही सरकार बदलू, तुम्हाला हटवू। विद्यार्थ्यांचा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो सोडवण्यामध्ये सरकारला यश येतंय का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी हुंबरकर सह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।